लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. आज आपण 2 खुशखबरी इथे बघणार आहोत. पहिली म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांनी यांनी जाहीर सभेत इथे लाडकी बहीण योजनेबद्दल इथे मोठी खुशखबर इथे दिलेली आहे. ती खुशखबर आपण या ठिकाणी इथे बघणार आहोत आणि त्यानंतर जो आपला मे महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे कधी जमा होणार आहे, ते सुद्धा या व्हिडिओच्या बांधण्यापत्र आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर 80 लाख ज्या महिला आहे ना, या लाडक्या बहिणीचे ₹1500 कायमचे बंद झालेले आहे. त्याची 4 महत्त्वाची कारणे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार. त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच इथे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा जे आपले उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे साहेब यांनी बोलताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा त्यांनी आवर्जून इथे उल्लेख केलेला आहे जाहीर सभेमध्ये. लाडकी बहीण योजना भविष्यातही चालूच राहणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा तुम्ही म्हणता योजना बंद होणार, बंद होणार. इथे कुठल्याही प्रकारची ती बंद होणार नाही. स्वतः जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की ही जी योजना ही बंद होणार नाहीये. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मे महिन्याचा हप्ता इथे कधी जमा होणार आहे. तर बघा, जो हप्ता आहे ना हा 13 ते 14 मे पासून इथे देण्याची सुरुवात झालेली होती मार्च आणि एप्रिलचा. आज मे महिन्याचा अखेरचा दिवस असून लाडक्या बहिणींचं लक्ष आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे इथे लागलेला आहे. दरम्यान याचे जे ₹1500 आहे ना, हे ₹1500 येत्या 10 ते 15 जून दरम्यान इथे त्यांच्या अकाउंटवर लाडकी बहिणींच्या अकाउंटवर इथे जमा होणार अशी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत इथे आलेली आहे. त्यानंतर इथे महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पी-एम किसान सन्मान निधी योजनेत इथे पात्र आहे आणि त्या योजनेचा जे लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहिणीतून फक्त आता ₹500 इथे देण्यात येणार आहे. म्हणजे त्याचे 1000 आणि याचे 500 असे ₹1,500 त्यांना इथे भेटणार आहे. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ज्या लाडक्या बहिणी इथे अपात्र झालेल्या आहेत, त्या का अपात्र झालेल्या आहेत? त्याची 4 महत्त्वाची कारणं आता आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, महिला अपात्र ठरण्याची मुख्य 4 कारणे इथे देण्यात आलेली आहे. वेळेत ई-के-वाय-सी पडताळणी पूर्ण न करणे आणि माहिती अपडेट न करणे. बघा इथे सगळ्यात पहिलं कारण काय आहे? त्यांनी वेळेवर त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया जी आहे ना, ती इथे पूर्ण केलेली नाही आणि के-वाय-सी पूर्ण केली तरी त्यांनी त्यांची जी माहिती आहे ना, ही अपडेट केलेली नाही. त्यांनी बघितलंच नाही की आपली जी माहिती आहे ना, ही पूर्ण अपडेट झालेली आहे की झालेली आहे का? के-वाय-सी सक्सेसफुली झालेली आहे का? हे त्यांनी इथे बघितलेलंच नाहीये. त्यामुळे सुद्धा त्या इथे अपात्र इथे ठरल्यात. त्यानंतर दुसरं म्हणजे अर्जासोबत अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे जोडणे. बघा जेव्हा आपण इथे फॉर्म भरलो तेव्हा घाईघाईने काही लाडक्या बहिणीने काय केलेलं आहे की घाईघाईने फॉर्म भरलेला आहे. त्यांना इतका आनंद झाला होता की त्यांना इथे कोणते कागदपत्र जोडावं हेच कळलं नाही आणि त्यांनी चुकीची आणि अपूर्ण जी माहिती आहे ना, ही त्यांनी दिलेली होती. त्यामुळे सुद्धा त्या इथे अपात्र होऊ शकतात. त्यानंतर उत्पन्नाचे आणि पात्रतेचे निकष पूर्ण न करे. कारण की बघा, इथे खूप साऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहे, त्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर आहे. त्यांना सुद्धा इथे अपात्र करण्यात आलेले आहे. ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे, त्यांना सुद्धा इथे अपात्र करण्यात आलेले आहे. असे सुद्धा त्यांनी इथे केलेलं आहे. त्यानंतर वैयक्तिक माहितीमध्ये तफावत असते. बघा, जी आपली स्वतःची माहिती असते ना, जसं की तुमचं नाव, तुमचं गाव आणि तुमचा पिनकोड याची जी माहिती आहे ना, ही माहिती त्यांनी बरोबर इथे भरलेली नाहीये. घाईघाईने त्यांनी नावामध्ये मिस्टेक केलेली आहे. त्यांच्या गावाची स्पेलिंगच त्यांनी इथे बरोबर लिहिलेली नाहीये. त्यांचा पिनकोडच त्यांनी बरोबर टाकलेला नाही. त्यामुळे सुद्धा त्यांच्या नावामध्ये याच्यामध्ये तफावत आलेली आहे आणि त्याच्यात सुद्धा असं लक्षात आलं की त्यांनी सुद्धा ते अपात्र ठरले आहेत. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्या कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.